स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलेल्या विविध दाव्यांमुळे या प्रकरणातील सत्य समोर आणण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर निर्माण झालं. या पार्श्वभूमीवर आरोपीच्या मोबाईलमधून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता असून पोलिसांकडून त्याचा मोबाईलचा शोध घेतला जातोय. आज पुणे पोलिसांची टीम दत्ता गाडेला घेऊन शिरूरच्या गुन्हाट गावात गेली असून फोन शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. आरोपी दत्ता गाडेचा त्याचा गुन्हाट गावात शोध घेतल्यानंतर पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून त्याच्या गुन्हाट गावात आता दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध घेतला जात आहे. दत्ता गाडे ज्या ज्या शेत शिवारात फिरला ते सर्व शेत शिवार फिरून पोलीस दत्ता गाडेचा मोबाईलचा शोध घेत आहेत. दत्ता गाडेच्या मोबाईलमधून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती येण्याची शक्यता असल्याने त्या अनुषंगाने पुणे पोलिसांकडून दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध गुन्हाट गावात घेतला जातोय. पुणे पोलिसांच्या 20 जणांची टीम आरोपी दत्ता गाडे सोबत गुन्हाट गावात दाखल झाली असून दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दत्ता गाडे यांनी त्याचा मोबाईल शिरूरमध्ये एका शेतात लपवल्याची माहिती समोर आली. घटना घडल्यानंतर आरोपीने मोबाईलवरून कोणाकोणाला फोन केले याचा तपास केला जातोय. तसेच मोबाईलमध्ये असलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून कधी कोणाला पैसे दिले आहेत का याचाही पोलिसांना शोध घ्यायचा आहे. दरम्यान त्याच्या मोबाईलमधून नक्की काय गौप्यस्फोट होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस डेपोमध्ये आलेल्या असताना एका तरुणीवर दत्तात्रय गाडे आरोपीने शिवशाही बसमध्ये अत्याचार केला होता. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी शिरूर तालुक्यातील त्याच्या मूळ गावी गुन्हाट येथून त्याला ताब्यात घेतला. त्यानंतर चौकशी दरम्यान आरोपी दत्ता गाडेंनी अनेक गोष्टींचा खुलासा केला.